आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई, आपले प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आपल्या शशिकांत शिंदे साहेबांनी एकच वाक्य सांगितलेलं आहे, साहेब खडे तो सरकार से बडे. याच्या पलीकडे काही नाहीये. आणि मग या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी दुसऱ्याकडून कुणाकडून अपेक्षा करायची? ती फक्त आणि फक्त महाराष्ट्रातले आणि देशातले शेतकरी आज शरद पवार साहेबांच्याकडून करतात. या राज्यातल्या शेतकऱ्यांना पवार साहेबांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत, कारण आज तो फार प्रचंड मोठ्या संकटाला तोंड देतोय. सोयाबीनचा शेतकरी संकटात आहे, कांद्याचा शेतकरी संकटात आहे, कापसाचा शेतकरी संकटात आहे. या राज्यातले सगळे शेतकरी आज संकटात आहेत. मागच्या 7, 8, 10 महिन्यात अतिवृष्टी झाली, त्याची नुकसान भरपाई सरकारने दिलेली नाही. प्रचंड मोठ्या प्रमाणात दोन्ही विभागात, मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये आत्महत्येचं शेतकऱ्यांचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. आदिवासींच्यावर प्रचंड अन्याय होतोय. आदिवासींचे पैसे देण्यात आलेले नाहीत. आमच्या आदिवासी भगिनी या ठिकाणी टोपलीत त्यांनी निर्माण केलेलं जे पीक आहे ते घेऊन इथं आलेले आहेत. सरकारला जाग आणण्यासाठी त्या इथं आलेल्या आहेत. आज आदिवासी बांधवांच्याकडे देखील सरकारची बघण्याची दृष्टी कशा पद्धतीची आहे हे आपण सगळे जाणता. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या तर जागृती झालेलीच आहे, पण सरकार मात्र या सगळ्या दृष्टीनं दुर्लक्ष करणारं सरकार आहे. सरकारला कर्जमाफी करायची नाही. 7/12 कोरा 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 सांगणारं सरकार आता कर्जमाफीबद्दल बोलत नाही. तिघांचं सरकार एकमेकावर जबाबदारी ढकलतंय. आपल्याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा द्यायचा असेल तर अतिवृष्टीने संकटात आलेल्याला ताबडतोब मदत मिळवून देणं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून घेणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. आणि म्हणून आज पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नाशकात हा प्रचंड मोठा मोर्चा आपल्या सर्वांच्या समोर निघालेला आहे. मला खात्री आहे की राज्याचं सरकार जागा होईल. राज्याच्या सरकारने निवडणूक येण्याच्या आधी जी आश्वासनं दिली त्यातली कोणती आश्वासनं पूर्ण करत नाहीये सरकार. पण किमान आमची अपेक्षा आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तरी फसवू नका. 7/12 कोरा कोरा करण्याची तुमची जी घोषणा आहे ती पुढच्या 1-2 महिन्यात सत्यतेत आणण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने करावे अशी मी अपेक्षा करतो. आणि प्रचंड मोठ्या संख्येनं आपण इथं खानदेशातून, मराठवाड्यातून, पश्चिम महाराष्ट्रातून इथं आलात त्या सर्व शेतकऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद.